दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी गेल्या 50हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या बेळगाव आणि परिसरातील तसंच सोलापूर या ठिकाणाहून आलेल्या बैलगाड्यांसह भाविक सोमवारी पंचगंगा नदीकाठी दिवसभराच्या विसाव्यानंतर सायंकाळी विधिवत पूजनासह ज्योतिबाकडे रवाना झाले। संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत भक्तगण असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्रयात्रेकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले। येत्या दिनांक 11, 12, 13 एप्रिल या 3 दिवसात ही यात्रा होत आहे। गेली 50हून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या नार्वेकर गल्ली, बेळगाव आणि पंचक्रोशीतील गावातून पारंपरिक बैलगाड्यातून गेल्या 4 दिवसांपासून टप्प्याटप्प्यानं मुक्काम करत आलेल्या बैलगाड्या आणि 1000हून अधिक भाविक आज दिवसभराच्या विश्रांतीनंतर सायंकाळी विधिवत पूजनासह ज्योतिबाकडे रवाना झाले। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, यमाईच्या नावानं चांग भलं असा गजर करत या बैलगाड्या रवाना झाल्या। सोलापूर, माळशिरस येथून वाहनातून आलेले भाविक आज सायंकाळी ज्योतिबा डोंगराकडे रवाना झाले। यात्रा संपेपर्यंत भाविकांचा मुक्काम गायमुखाजवळ तळ्याजवळ असणार आहे। आजच्या गतिमानाने हायटेक युगातही पारंपरिक बैलगाड्या घेऊन ज्येष्ठ ते युवा वर्गापर्यंत येणारे हजारो ज्योतिबाचे भाविक हे महाराष्ट्राच्या लोकसंचिताचे एक मुख्य वैशिष्ट्य ठरलं आहे।